हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 23. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम्. मी रुद्रांमध्ये शंकर आहे, तसेच यक्ष राक्षसांमध्ये कुबेर आहे. मी वसूंमध्ये पवित्र करणारा अग्नी आहे, तसेच मी शिखरांमध्ये सुमेरू पर्वत आहे. रुद्राणाम शंकर च अस्मी. भगवंत श्री सांगत आहेत की मी रुद्रांमध्ये शंकर आहे. श्लोक क्रमांक 21 मध्ये भगवंत श्रींनी ते विष्णू म्हणजे विश्वाचा पालन करता आहेत असे सांगितले. त्यावेळी आपण पाहिले की निर्मितीला एक क्षण लागतो, त्यामुळे पित्याला ब्रह्म्याला सर्वजण विसरून जातात, परंतु जननी पालन करती लक्षात राहते. त्यामुळे प्रत्यक्ष जीवन जगले जाते. याचप्रमाणे प्रत्येकजण मृत्यू लक्षात ठेवतो, कारण मरायला कोणालाही नको असते. मृत्यू म्हणजे विनाश. आपला मृत्यू नक्की होणार हे माहीत असल्यामुळे तो जितका टाळता येईल तितका तो लांबणीवर टाकायची स्वाभाविक प्रवृत्ती असते. विनाशाचा देव श्री शंकर आहे. हे विश्व श्री शंकरामध्ये लय पावते, नष्ट होते. त्यामुळे श्री शंकराची पूजा आराधना अनेक जण करतात. यामागे जसा मृत्यू दूर ठेवण्याचा प्रयत्न असतो, तसेच तो निदान क्लेशकारी नसावा अशी ही इच्छा असते. भगवंत श्री सांगत आहेत की ते श्री शंकर आहेत. जसे ते उत्पत्तिकारक आणि तारक आहेत, तसेच तेच शेवटी नष्ट करणारे आहेत. याचा अर्थ ते कोणाला नष्ट करत नाहीत, तर जेव्हा प्रत्येकाचा काळ संपतो तेव्हा आपण त्यांच्यातच विलीन होतो. परंतु यावेळी जर संचित असेल तर आपण त्यांच्यात सामावले न जाता आपला पुनर्जन्म होतो. परंतु जर आपण पूर्ण शुद्ध असून परमात्मा स्वरूप झालेले असू तर आपण भगवंत श्रींमध्येच विलीन होतो. या त्यांच्या योग विभूतीला श्री शंकर म्हटले जाते. विनाश अटळ आहे, तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. बीज बाहेर यायला हवे असेल तर फळाला झाडापासून विलग होऊन फुटावे लागते. बीजातून कोंब फुटायचा असेल तर बीजाला नष्ट व्हावे लागते. फुलातून फलधारणा व्हायची असेल तर फुलाला नष्ट व्हावे लागते. मृत्यू हा सजीवावर 2 कारणांनी उपकारक आहे. प्रथम म्हणजे श्वास ही स्वयंभू आत्मचेतना आहे. जो श्वास आपण शेवटी सोडतो तो कधीही नष्ट होत नाही. त्याच्यात सुप्त आणि अतृप्त वासना शिल्लक असतील तोच श्वास जुना निष्क्रिय झालेला देह त्याग करून नवा ताज्या दमाचा त्या सुप्त आणि अतृप्त वासना तृप्त करू शकेल असा देह धारण करतो. याचा अर्थ आपला मृत्यू होत नसून देह बदलण्याची प्रक्रिया होते. दुसरे म्हणजे मृत्यू झाला नाही तर आपण तो थकलेला, भागलेला, म्हातारा, जरा जीर्ण देह निष्क्रियतेने जगत राहू. थोडी कल्पना करा की आपल्याच घरात 500 वर्षाचे आपले पूर्वज जिवंत आहेत. ते आपल्याबरोबर राहू शकतील? 2 पिढ्यातील 20 वर्षाचे अंतर समजून घ्यायला आपल्याला जमत नाही, तेव्हा मृत्यू हा सुकरच आहे. वित्तेश यक्ष रक्षसाम. भगवंत श्री सांगत आहेत की मी यक्ष राक्षसांमध्ये कुबेर आहे. येथे काही गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत. कुबेर हा महाधनाढ्यांचा राजा आहे. विश्वात कुबेरा इतकी संपत्ती कोणाकडेही नाही. तो सर्वात धनवान श्रीमंत आहे. येथे धनाढ्यांना यक्ष आणि राक्षस असे म्हणले आहे. दोन्हीही दूषणे आहेत. यक्ष वैभव संपत्तीमुळे भोगांना चटावलेले आहेत. ते कधीही आनंदात राहू शकत नाहीत. त्यांना शाप असतो. त्यांना ज्यात सौख्य वाटते, उदाहरणार्थ दारू पिणे, नाच गाणी म्हणत हिडीस नृत्य करणे, कामवासनाधीन आयुष्य जगणे हे सौख्य नसते. त्यापासून त्यांना त्यावेळी क्षणिक सौख्य मिळते, परंतु त्यांना त्याचे महाभयावह दूरगामी असे दुष्परिणाम भोगावेच लागतात. राक्षस तर उघडच दुष्कृत्य करणारे असतात. ते नरकात
रौखात जगत असतात. एखाद्या किड्याने अभिमानाने सांगावे की मी चिखलात आणि दलदलीत मोठ्या वैभवात राहतो, तसाच प्रकार राक्षसांचा आहे. अशा या धनदांडग्यांना भगवंत श्री यक्ष आणि राक्षस म्हणत आहेत. त्यांचा राजा म्हणजे कुबेर. या कुबेराचे जे वर्णन पुराणात केलेले आहे ते वाचण्यासारखे आहे. राक्षसी, कुरूप, 3 पाय असलेला, स्थूल, ठेंगणा, विशाल पोटाचा, छोट्या डोक्याचा, जाड ओठ बाहेर आलेला इत्यादी त्याचे वर्णन पुराणातून केलेले आहे. धनदांडग्यांची अवस्था ही अशी असते, त्यांना विश्वातील असंख्य प्रकारचे विविध रोग जडलेले असतात. काही नवीन रोगांचा जन्म या अशा धनदांडग्यांमधून होत असतो. हे कधीही आयुष्याची मजा शांत चित्ती घेऊ शकत नाहीत. ते सतत दडपणाखाली जगत असतात. धन मिळवण्यात आणि ते सांभाळण्यातच त्यांचे आयुष्य संपते. निखळ निर्लेप हास्य यांना माहीत नसते. फक्त विकट हास्य यांना परिचित असते. जीवनाचा आनंद यांना पारखा झालेला असतो. त्या धनासाठी काय वाटेल ते दुष्कृत्य करत, क्षणाक्षणाला स्वतःचा बचाव करत केवळ मरत नाहीत म्हणून ते जिवंत असतात. भगवंत श्री सांगत आहेत की अशांचा राजा कुबेर म्हणजे माझीच योगविभूती आहे. यक्ष राक्षस कितीही पापी असले तरीही त्यांच्यात माझीच चेतना आहे. जी चेतना सज्जनांच्यात आहे तीच चेतना दुर्जनांच्यातही आहे. तेव्हा या कुबेरांनी, यक्ष राक्षसांनी हे लक्षात घ्यावे आणि त्वरित या सर्वाचा त्याग करून मूळ प्रवाहात प्रवाहित व्हावे. दुर्जन कितीही पापी असला तरीही तो शुद्ध होऊ शकतो, कारण मूळ झरा पवित्र आहे. वसूनाम पावक च अस्मी. भगवंत श्री सांगत आहेत की मी वसूंमध्ये पवित्र करणारा अग्नी आहे. अग्नी हा वस्तू दग्ध करतो आणि त्यातील अशुद्ध मिसळलेले जाळून ते नष्ट करतो, त्याचे भस्म करतो. भस्म फार शुद्ध असते, ते फार पवित्र मानतात. अग्नीने जाळून अशुद्ध नष्ट झाल्यावर मागे केवळ शुद्ध तेवढेच शिल्लक राहते. म्हणून अग्नी पवित्र करणारा आहे असे म्हणले आहे. प्रत्येक वस्तू पंचमहातत्वांमधून निर्माण झालेली आहे. अग्नी त्या वस्तूंमधील पंचमहातत्वे विलग करतो, त्यामुळे ती वस्तू पवित्र होते आणि पंचमहातत्वांमध्ये विलीन होते. उदाहरणार्थ लाकूड जाळले की त्यातील पाण्याचा ओला अंश वाफेच्या रूपाने वर निघून जातो. त्यातील हवा धुराबरोबर बाहेरील हवेत मिसळते. त्यातील तेज अग्नीमध्ये विलीन होते. शेवटी राख उरते. ती पृथ्वी या तत्वात विलीन होते. अग्नीची ज्योत उलटी धरली तरीही ती ज्योत वरच जाते. अग्नी शुद्ध करून परमात्म्याकडे नेणारा आहे. अग्नीचे मानवावर अनंत उपकार आहेत. पूर्वी जेव्हा प्रथम अग्नीचा शोध लागला तेव्हा त्याला फार पवित्र मानून त्याची पूजा करण्यात आली. वेदात अग्नीचे फार गुणगान केलेले आहे. ऋग्वेदाची सुरुवात अग्नीच्या उपासनेने केली आहे. अशा या अग्नीला भगवंत श्री त्यांची योगविभूती आहे असे सांगत आहे. मेरू शिखरिणाम अहम. भगवंत श्री सांगत आहेत की मी शिखरांमध्ये सुमेरू पर्वत आहे. सुमेरू पर्वत म्हणजे पूर्वी आपल्या ऋषींनी पृथ्वीच्या आसाला, पृथ्वीच्या कक्षेला दिलेले नाव आहे. पृथ्वी आपल्या आसाभोवती अव्याहत फिरत आहे. तसेच हा आस तिरका आहे. तो ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वीचा आस किंवा कक्ष तिरका कललेला आहे. म्हणूनच पृथ्वीवर ऋतू होतात. यामुळे येथे सजीव जीवन शक्य झाले आहे. ही भगवंत श्रींची योगविभूती आहे. हरिओम.